हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 16 जानेवारी 2025 वेळ झाली आहे डेली मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो येस, काल आपण ज्या प्रकारे डिस्कस केलं होतं, प्राइस एक रेंजमध्ये आहे आणि ही रेंज जर ब्रेक होईल तर आपल्याला एक ट्रेड मिळू शकतात. सो तुम्ही बघाल तर ही रेंज बिलकुल काल ही ब्रेक झालेली नाहीये. प्राइस साइडवेजच होते. एक वोलेटाईल आणि साइडवेज सेशन आपल्याला काल या ठिकाणी बघायला मिळालं. आणि आणखी काल काय गोष्टी घडल्या तर काल US मध्ये सीपीआयचा डेटा रिलीज होणार होता. सो सीपीआय डेटा म्हणजे काय तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स डेटा, म्हणजे मागच्या महिन्याच्या तुलनेत ह्या महिन्यात किती प्रमाणात कन्झ्युमर प्राइसेस वाढलेले आहेत त्यावरून आपण महागाईचं प्रमाण या ठिकाणी ठरवू शकतो. सो हा डेटा जो आहे तो जेवढा एक्सपेक्टेड होता तेवढाच आलेला आहे, म्हणजे जेवढा अपेक्षित होता तेवढाच आलाय. तर याचा परिणाम US मार्केट्सवरती थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळालाय. आणि दुसरी गोष्ट जी म्हणजे हमस आणि इस्रायलमध्ये एक सीज फायर डील या ठिकाणी काल पार पडली आहे. सो एक शांततेचा करार या ठिकाणी काल झालेला दिसतोय. तर ही एक थोडीशी चांगली बातमी आहे. सो या दोन गोष्टी घडल्यात आणि तुम्ही बघू शकता की त्याचा परिणाम जे आहे मार्केटवरती थोडंसं पॉझिटिव्ह झाला US मार्केट्सवरती स्पेशली. सो US मार्केट्समध्ये S&P जवळपास 1.83% अप आहे. त्यानंतर डाव जोन्स 1.65% आणि नॅसडॅक जवळपास 2.31% या ठिकाणी वर जाऊन क्लोज झालेला आहे. त्यानंतर डॉलर इंडेक्स जर बघाल तर जसं हा डेटा आला डॉलर इंडेक्स या ठिकाणी खाली आलं होतं, बट त्यानंतर परत डॉलर इंडेक्स जे आहे सस्टेन झालंय हायर लेवल्सला. त्यानंतर क्रूड ऑइल जर आपण बघितलं तर क्रूड ऑइल सुद्धा या ठिकाणी आणखी हायर लेवल्सला सस्टेन करून आहे आणि आणखी वाढलंय. त्यानंतर जर आपण इंडिया विक्स जर बघाल, व्होलॅटिलिटीचं प्रमाण जे आपल्याला आपल्या मार्केटमध्ये दर्शवतं तर ते सध्या 15च्या आसपास ट्रेड करतंय. ही व्होलॅटिलिटी जर आणखी वाढली तर मार्केटमध्ये एक मोमेंटम येण्याची शक्यता आणि तो जास्तीत जास्त खालच्या दिशेत येण्याची शक्यता असेल. त्यानंतर आज जर आपण जर बघितलं गिफ्ट निफ्टी कुठं ट्रेड करताय तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करताय 23,400 या लेवलच्या आसपास. म्हणजे आपण आज एक 120-130 पॉईंटचा गॅप अप सोबत या ठिकाणी ओपन होऊ शकतो. तर आज निफ्टीची एक्सपायरी आहे. तर चला बघूया जर एवढा मोठा गॅप अप 100 पॉईंटचा जर होतोय तर कशा प्रकारे आपण या ठिकाणी प्लॅन करू शकतो. सो आज हा गॅप अप सोबत जर आज या ठिकाणी निफ्टीमध्ये आपल्याला ओपनिंग बघायला मिळाली तर पहिली गोष्ट होणार काय तर आपल्याला ही जी रेंज या ठिकाणी आपण डिस्कस करत होतो या रेंजचा आपल्याला पहिले तर ब्रेकआउट मिळणार आहे आणि प्राइस जर या ठिकाणी 400 या लेवलच्या आसपास पुढे जर ओपन झाली तर हा जो गॅप या ठिकाणी पेंडिंग आहे तर हा गॅप पहिले तर फिल होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. सो हा गॅप फिल होऊ शकतो आणि रेजिस्टन्स जो प्राइस साठी पुढे त्या ठिकाणी दिसतोय तो आहे 23,450. सो या 23,450 या टार्गेटसाठी आपण या निफ्टी जाताना बघू शकतो. सो प्राइस इथे कुठेही ओपन झाली तर या ठिकाणी जास्त गॅप अप सोबत जर ओपन झाली तर टेबलवरती फार काही शिल्लक राहणार नाही असं मला वाटतंय. आणि त्यावेळी थोडंसं वेट केलं पाहिजे एक राईट ऑपॉर्च्युनिटीसाठी. आणि त्यात आज निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. सो प्राइस मोस्टली फर्स्ट हाफ मध्ये हे गॅप अप नंतर साइडवेज राहण्याची शक्यता आहे किंवा एक टाईट हायर हाईज प्राइस या प्रकारे बनवू शकते. सो असं प्राइस ऍक्शन काहीसं तुम्हाला बघायला मिळेल. सो आपल्याला प्लॅन कसं करायचं, खूप मोठा गॅप अप ओपन होतोय तर आपल्याला बिलकुल काही करायचं नाही, थोडंसं पेशंटली वेट करायचं. प्राइस या ठिकाणी जर असं पॅटर्न काही बनवत आहे एक हायर राईज आणि त्यानंतर प्राइस 23,450 या लेवल पर्यंत पोहोचली तर आपल्याला बघायचं काय की सेकंड हाफ मध्ये जर कधी प्राइस या ट्रेंड लाईनचं ब्रेकडाऊन देते आणि त्यानंतर फायनली आपल्याला हा ब्रेकडाऊन हवाय, जो सकाळचा लो आहे प्राइसचा आजचा दिवसभरातला, तो लो जर प्राइसने कधी ब्रेक केला तर चान्सेस आहे की प्राइस परत एवढं या ठिकाणी खाली येऊन क्लोज होऊ शकते. आज एक्सपायरी आहे तर सेकंड हाफ मध्ये तुम्हाला हा मोमेंटम या ठिकाणी मिळण्याची शक्यता असू शकते. सो हा ट्रेड जर या ठिकाणी होतोय याची प्रोबॅबिलिटी कमी असेल, पण जर होतोय हा ट्रेड त्या ठिकाणी तयार, ही एक संधी तयार होते तर ही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. याची पॉसिबिलिटी आहे, कमी आहे बट पॉसिबिलिटी आहे. दुसरी गोष्ट की या ठिकाणी प्राइस जर इथे ओपन झाली आहे तर आणि जास्तीत जास्त वेळ जर प्राइस सस्टेन होते तर पॉसिबिलिटी ही सुद्धा आहे की प्राइस अपसाइड ब्रेक करेल. पण आपण हे लक्षात घ्यायला हवं की आपण ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये आहोत. सो एक स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड मध्ये अपसाइड जे मोमेंट येणार आहे ती एक शॉर्टिंगची ऑपॉर्च्युनिटी असते आणि नक्कीच ज्यावेळी पण प्राइस एवढ्या प्रमाणात छान वर जाईल तर एक शॉर्ट करणारे जे आहे ते डेफिनेटली ते अट्रॅक्ट होऊ शकतात. सो जास्त लॉंग साइड या ठिकाणी बायस ठेवणं या स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड मध्ये आणले जोपर्यंत प्राइस या ठिकाणी या लेवल्सच्या वर चांगल्या क्लोज देत नाहीये, जवळपास 24,000 या लेवलच्या वर जोपर्यंत आपल्याला एक स्ट्रॉंग क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत एक अप ट्रेंड किंवा अपसाइड खूप छान आपल्याला या ठिकाणी प्लॅन करता येऊ शकत नाही असं मला वाटतं. सो
जो पण एक स्ट्रॉंग बाउन्स वर येणार आहे तो आपण या ठिकाणी युटिलाइज करू शकतो सेल करण्यासाठी. सो जोपर्यंत प्राइस ह्या लेवल्सच्या वर क्लोज होत नाहीये, स्पेशली 23,800च्या वर तरी कमीत कमी, तोपर्यंत एक अप ट्रेंडचा आपण या ठिकाणी विचार नाही केला पाहिजे. डेफिनेटली प्राइस वर जाईल, बट आपण छोट्या छोट्या टार्गेटसाठी त्याला ट्रेड करायला हवंय. सो सिंपल प्लॅन आहे आजचा. जर प्राइस या ठिकाणी या रेजिस्टन्सच्या आसपास येते आणि तुम्हाला इथे रेजिस्टन्स फेस होताना जर दिसतोय आणि प्राइस तिथे जर या ठिकाणी प्राइसला असं जमत नाही की या लेवलच्या वर जाते, पण त्या ठिकाणी परत प्राइसला त्या लेवलच्या खाली आणून क्लोज करते, असं जर तुम्हाला वेळोवेळी दिसतंय तर हा लो ब्रेक होण्याचे चान्सेस आहे आणि तुम्ही प्राइस खाली येताना बघू शकता. आणि जर प्राइस सस्टेन झालीच या लेवलच्या वर सक्सेसफुली, तर आपण छोटं टार्गेट अपसाइड पण या ठिकाणी बघू शकतो. सो एक साइडवेज टू थोडासा ट्रेडिंग डे असू शकतो, बट एक्सपायरी आहे. सो आपल्याला इन द मनी ऑप्शन सोबतच ट्रेड करायचं आहे. आउट ऑफ द मनी ऑप्शन सोबत ट्रेड करू नका आणि प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा. आणि यस, परत तेच सांगेल की मनी मॅनेजमेंट करा. काहीही क्वांटिटी बाय करू नका. आपण ऑप्शन्स ट्रेड करतो, आपण एक एक जो पैसा या ठिकाणी लावतोय तो कष्टाने कमवलेला आहे. सो प्रॉपर ऑपॉर्च्युनिटीवरतीच ट्रेड करा, प्रॉपर डिसिप्लिन फॉलो करा, रूल्स फॉलो करा. येस, and enjoy today's trading session. Have a profitable day. Thank you so much everyone. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये.